नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बियन थोरात आज पुन्हा तुमच्या भेटीला एक नवीन विषय घेऊन आलेली आहे। आपण येथे MGM गांधेली प्रक्षेत्रावरती गांडूळ खत व बीज निर्मिती प्रकल्प उभा केलेला आहे आणि या गांडूळ खत प्रकल्पासाठी आपण दोन प्रकारच्या स्पेसीज वापरलेल्या आहेत। तर या ज्या दोन प्रकारच्या स्पेसीज आहेत, या दोन प्रकारच्या स्पेसीज ह्या शेणखत, काडी कचरा, पालापाचोळा अगदी उत्तमरित्या खाऊन उत्तम आणि दर्जेदार गांडूळ खत कसं तयार होईल यासाठी आपण अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे। तर यामध्ये आम्ही युटिलस युजिनिया आणि इसेनिया फेटिडा ही दोन प्रकारच्या जाती वापरलेल्या आहेत। तर यातील जी युटिलस युजिनिया हे जे स्पेसीज आहे, तर या स्पेसीजपासून अवघ्या 45 ते 50 दिवसांमध्ये आम्ही गांडूळ खत तयार केलेलं आहे। तर ते कसं हे तर चला आपण पाहूया। आता गांडूळ खत तयार झालं हे कसं ओळखावं, तर गांडूळ खत तयार झालेलं पाहायचं असेल तर हे आपण पाहू शकता की जे युटिलस युजेनिया आणि फॅटिडा हे जे काही स्पेसीज आहे, हे शेणखत, काडी कचरा, पालापाचोळा खाऊन लेंडीच्या स्वरूपामध्ये वरच्या 3 ते 4 इंच या थरामध्ये जे काही खत वरती सोडतात त्याला गांडूळ खत म्हणतात। आणि हे गांडूळ खत तुम्ही पाहू शकता की या स्पेसीज पासून आमचं तयार झालेलं हे गांडूळ खत हे शेणखत काळसर, त्याचबरोबर चहा पावडर सारखं दाणेदार असावं आणि या पद्धतीचं असेल तर हे अतिशय उत्तम प्रकारचं गांडूळ खत तयार झालेलं आहे, हे तुम्ही ओळखू शकता। आणि हे गांडूळ खत आपल्याला कलेक्ट करण्यासाठी आपल्याला या बेडवरती एक 7 ते 8 दिवस साधारणपणे पाणी देणं बंद करायचं आहे। आणि या चाळणीच्या सहाय्याने चाळून आपण त्याचा जो काही काडी कचरा असेल किंवा दगड असेल, पालापाचोळा असेल, ज्याचं जे डिकंपोज झालेलं नाही ते बाजूला करून उत्कृष्ट प्रतीचं गांडूळ खत चाळणीच्या सहाय्याने चाळून आपण त्याची पॅकिंग आणि सीलिंग सुद्धा इथेच करतो। आणि हे आता तयार झालेलं गांडूळ खत जे आहे हे रेडी टू डिस्पॅच आहे। आमच्याकडे अवेलेबल 1 किलो, 2 किलो, 5 किलो आणि 30 किलो मध्ये पॅकेजिंग उपलब्ध आहे। आणि अधिक माहितीसाठी या स्टिकरवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपली डिमांड नोंदवू शकता। वेगवेगळ्या पिकांना गांडूळ खत देण्याची मात्रा किती असावी असा बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आमच्याकडे आलेला आहे। जर आपण आपल्या शेतामध्ये फळवर्गीय पिकं घेत असू की यामध्ये आपण डाळिंब, पेरू, सीताफळ, द्राक्ष, त्याचबरोबर आंबा अशी पिके जर आपण आपल्या शेतामध्ये घेत असू तर यांना गांडूळ खत देण्याची मात्रा ही लागवडीच्या वेळेस हे झाड आहे आणि या पिकाला आपण 1 ते 2 किलोची गांडूळ खताची मात्रा देऊ शकतो। आंब्याचं झाड आपण लागवडीच्या वेळेस पाहिलेलं आहे आणि त्यानंतर जर हे आंब्याचं झाड 2 ते 3 वर्षाचं झालेलं असेल तर या आंब्याच्या झाडासाठी आपण प्रति झाड 3 ते 4 किलो गांडूळ खत वापरा। कडधान्य वर्गीय जर पिकं घेत असू तर यामध्ये कडधान्यामध्ये एकदल आणि द्विदल अशा 2 वर्गीकरण झालेलं आहे। तर एकदल कडधान्य वर्गीय पिकामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, त्याचबरोबर द्विदल वर्गीयमध्ये मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल। तर अशी पिकं जर आपण आपल्या शेतामध्ये घेत असू तर आपण प्रति एकरी या पिकांना 500 किलो गांडूळ खत द्यावं। कापूस हे कॅश क्रॉप घेत असू तर या कापूस या पिकासाठी सुद्धा लागवडीनंतर 500 किलो एवढं गांडूळ खत द्यावं। त्याचबरोबर भात या पिकासाठी सुद्धा आफ्टर ट्रान्सप्लांटिंग नंतर 1 टन एवढं गांडूळ खत द्यावं एका एकरी। आणि त्याचबरोबर ऊस हे पीक जर घेत असू तर या ऊस या पिकासाठी सुद्धा शेवटच्या नांगरणीनंतर आपण 1.5 टन एवढं गांडूळ खत देण्याची किंवा वापरण्याची ही मात्रा असावी। जर वेलवर्गीय तसेच भाजीपाला पिकं घेत असू, जसे आता भाजीपाला पिकं म्हटलं तर यामध्ये कांदा असेल, टोमॅटो असेल, अद्रक असेल, हळद असेल, अशा प्रकारची बहुतांश शेतकरी पिकं घेतात। तर या पिकांसाठी आपण लागवडीनंतर या आपल्या प्रति एकरी 1 टन गांडूळ खत द्यावं। तुम्ही पाहू शकता हे आपण हळदीचं जे काही क्षेत्र आहे हे आहे आणि यासाठी सुद्धा तुम्ही प्रति एकर 1 टन एवढं गांडूळ खत लागवडीनंतर द्यावं। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याचबरोबर लाईक आणि शेअर करा।